देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोलच्या दरात 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा एकदा दरवाढ. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार. सूत्रांची माहिती. विविध देशांकडून कच्चं तेल आयात करण्याची रणनीती भारत सुरूच ठेवणार. अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. कतार, सौदी अरेबिया, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तूर्तास थांबवली. मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा. काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक ताटकळत तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू. आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. 2 दिवसापूर्वीच पार्थ पवार यांनीही घेतली होती भेट. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक. सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात. 13 जणांचा मृत्यू. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार. मुंढवा कोरेगाव पार्क रोडवरील संतापजनक घटना. घरी सोडण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याची माहिती. 2 आरोपी अटकेत. Presented by